आता सगळा मराठीचा उहापोह चालू असताना मी लक्षपूर्वक जेव्हा मराठी लोकांचं बोलणं ऐकायला लागले तेव्हा अनेक गोष्टी माझ्या लक्षात आल्या आणि हे फक्त पालक आणि पाल्य यांच्या संबंधितच मी बोलते असे तर अनेक गोष्टी असतील, पण या गोष्टी मला प्रकर्षाने जाणवल्या. म्हणजे हल्ली शाळा नसते, स्कूल असते, मधली सुट्टी नसते, रिसेस असते, डबा नसतो, टिफिन असतो, मधल्या वेळचं खाणं नसतं, स्नॅक्स असतात, निकाल नसतो, रिझल्ट असतो, निकालाचा दिवस नसतो, ओपन डे असतो, पालक सभा नसते, पीटीएम असते, शिक्षिका किंवा बाई नसतात, मिस किंवा टीचर असतात, शिपाई नसतात, पिऊन असतात, शाळेची घंटा नसते, बेल असते, मोठी सुट्टी नसते, लॉंग हॉलिडे असतो, जोडून आलेल्या सुट्ट्या नसतात, लॉंग वीकेंड असतो. हे सगळे शब्द सर्रास आपण वापरत असतो. आता यांचे मराठी शब्द पुढच्या पिढीला माहीत सुद्धा नसतील असं कधी कधी वाटतं. मराठी माणूस मराठी जपण्यासाठी जास्त जबाबदार आहे. मराठी पालक मुलांच्या मनात मराठीबद्दल प्रेम निर्माण करण्यासाठी जबाबदार आहेत. ते काम बाकी कुणीही करू शकत नाही. आणि आता असे मराठीला जे दुसरे इंग्लिश शब्द वापरले जातात असे अनेक शब्द तुमच्या डोक्यात येत असतील तर ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. बघा आपलं इंग्रजाळलेलं मराठी.